झी 24 तास एक पाऊल पुढे। नूरला फ्रान्स मोहिमेवर पाठवण्याआधी असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदावर तिची बढती देण्यात आली होती। त्यावेळी तिचा पगार होता 350 पाउंड। पण त्याच वेळी एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली होती आणि ती म्हणजे हेरगिरी करताना पकडलं गेलेले तर जिनेवा करारानुसार ब्रिटन तिची जबाबदारी घेणार नव्हती। पण नूरचा इरादा पक्का होता आणि त्यामुळे ती त्यापासून जराही डगमगली नाही। फ्रान्समधील एका गुप्त धावपट्टीवर नूरचं विमान उतरलं तेव्हा हेनरी डेरिकोट नावाचा ब्रिटिश गुप्तचर तिला नेण्यासाठी तिथं आला होता। डेरिकोट हा खरं तर डबल एजंट होता, पण त्यानं नूरला तत्काळ अटक करण्याचं टाळलं। फ्रान्समध्ये जर्मनी सैन्याच्या वर्चस्वाचा विरोध करणारे क्रांतिकारक आणि ब्रिटिश यांच्यात दुवा म्हणून नूर काम करण्यासाठी आली होती। प्रॉस्पर नेटवर्कमध्ये तिला काम करायचं होतं। मात्र जर्मन गुप्तचर यंत्रणा गेस्टापोला त्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करायचं होतं। त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांनी नूरवर लक्ष केंद्रित केलं होतं। नूरवर सतत नजर ठेवली जात होती, पण सुरुवातीलाच नूरनं जर्मन गुप्तचरांना चकवा दिला। प्रॉस्पर नेटवर्कमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात नूरनं वायरलेसच्या माध्यमातून लंडनपर्यंत गुप्त माहिती पोहोचवण्यात यश मिळवलं होतं। पण हेनरीच्या गद्दारीमुळे एका आठवड्याच्या आत अनेक प्रॉस्पर नेटवर्कसाठी काम करणारे हेर गजाआड झाले। त्यामुळे नूरसाठी धोका वाढला होता। फ्रान्समध्ये तिच्या ओळखीचे हे बोटावर मोजण्या इतकेच सहकारी उरले होते। पण असं असतानाही नूर मोठ्या धाडसानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होती। पण तिने दिलेल्या गुप्त माहितीमुळेच शत्रूच्या तावडीत सापडलेल्या मित्र राष्ट्रांच्या 30 वैमानिकांना आपली सुटका करून घेता आली होती। त्यामुळे नूरचं महत्त्व वाढलं होतं। जे काम नूर करत होती ते अत्यंत महत्त्वाचं आणि धोकादायक असल्याचं त्यावेळी एका ब्रिटिश जनरलनं जाहीरपणे सांगितलं होतं। फ्रान्स आणि लंडन यांच्यात आपणच एकमेव दुवा असल्याची नूरला जाणीव होती। जर्मनीची गुप्तचर यंत्रणाच गेस्टापोला ही तिचं महत्त्व लक्षात आलं होतं। ब्रिटिश गुप्तचरांचे सगळे वायरलेस शांत केल्यामुळे गेस्टापोनं नूरच्या वायरलेसवर लक्ष केंद्रित केलं होतं। नूर ही अत्यंत चलाक गुप्तचर होती, पण असं असतानाही तिच्याकडून एक चूक झाली। तिनं आपल्या कुटुंबाला एक पत्र लिहिलं। ते पत्र ब्रिटिश गुप्तचर लंडनला घेऊन जाणार होते, पण तिचं ते पत्र नाझी गेस्टापोच्या हेराने वाचलं होतं। डबल एजंट हेनरीनं नूरचं पत्र लंडनला पाठवण्यापूर्वी नाझींना वाचण्यासाठी दिलं होतं। नूरचं पत्र भलेही हेनरीला मिळालं होतं, पण ती पॅरिसमध्ये कुठे लपली आहे याची त्यालाही कल्पना नव्हती। पॅरिसमध्ये दाखल होऊन नूरला 12 आठवडे झाले होते, पण तिच्या सोबतचे वायरलेस ऑपरेटर 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ लपून राहू शकले नव्हते। नूरनं गेस्टापोला चांगला चकवा दिला होता, पण ब्रिटिश हेरांची नातेवाईक रिन गॅरीनं तिचं गुपित उघड केल्यामुळे नूर पकडली गेली। केवळ 1000 फ्रेंच फ्रँकसाठी तिनं नूरचा पत्ता सांगितला आणि ऑक्टोबरमध्ये नूरला अटक झाली। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।